रखरखत्या उन्हातून घरी आल्यावर थंडगार कोल्ड्रिंक्स पिण्यापेक्षा हे असं कैरीचं पन्हं पिलं तर शरीराला थंडावा तर मिळतोच, शिवाय पचनक्रियासुद्धा खूप छान राहते। यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आहे। जर उन्हामुळे तुमचं डोकं दुखत असेल तर डोकंदुखी कमी करण्यासाठी हे पन्हं तुम्हाला उपयुक्त ठरू शकतं। नमस्कार, मी सोनाली व्हेज नॉनव्हेज तडका या चॅनलवरती आपलं मनपूर्वक स्वागत करते। तर आज मी तुम्हाला कैरीचं पन्हं बनवून दाखवणार आहे। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात। कैरीचं पन्हं बनवण्याकरता मी इथे एक मोठ्या आकाराची कैरी घेतलेली आहे। आता या कैरीची साल काढून घ्यायची आहे। तर बघा, इथे मी मोठ्या आकाराची कैरी घेतलेली आहे। एकाच कैरीमध्ये भरपूर प्रमाणात आपल्याला कैरीचं पन्हं बनवता येतं। जर तुमच्या कैऱ्या जर छोट्या असतील तर 2 घ्या। कैरीची साल काढून झाल्यानंतर कैरी आपल्याला कट करून घ्यायची आहे। यातील जी कोय आहे ती बाजूला काढून टाकायची आहे। तुम्ही कुठलीही कैरी या पन्ह्यासाठी वापरू शकता। जर आंबट कैरी असेल तर गुळाचं प्रमाण हे वाढवावं लागतं, आणि जर कमी आंबट असेल तर गुळाचं प्रमाण हे कमी घ्यावं लागतं। तर मी इथे जी लोणच्यासाठी कैरी वापरतात तीच कैरी घेतलेली आहे। तर अशा पद्धतीने कैरी मी थोडीशी अशी बारीकच कट करून घेते, म्हणजे ही पटकन शिजेल। याच पद्धतीने उरलेली सर्व कैरी कट करून घेतली। आता ही कैरी आपल्याला शिजवून घ्यायची। त्याकरता एक छोट्या आकाराचा कुकर घेतलाय, त्यामध्ये ही कट केलेली कैरी घालून घ्यायची। यानंतर आता कैरी शिजण्याकरता यामध्ये 1 ग्लास पाणी घालायचं। कैरी शिजण्याकरता जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे आता कुकरचं झाकण लावायचं आणि फक्त 1 शिट्टी घ्यायची। कुकरची 1 शिट्टी होऊन कुकर 5 मिनिट थंड करून घेतला। आता कुकरचं झाकण काढून पाहूया। तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशी कैरी शिजलेली आहे। आता याच चमच्याच्या मदतीने थोडंसं असं दाबून घ्यायचं। जेवढं बारीक करता येईल तेवढं बारीक करायचं। थोड्याफार गाठी राहिल्या तरी काही हरकत नाही, कारण हे आपण नंतर मिक्सरमध्ये फिरवणार आहोत। यानंतर मिक्सरचं मोठ्या आकाराचं भांडं घ्यायचं, त्यामध्ये सर्व कैरीचा पल्प घालून घ्यायचा। आता यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे। तर ही कैरी लोणच्याची असल्यामुळे थोडी जास्त आंबट आहे, त्यामुळे 1 मोठी वाटी गूळ यामध्ये मी घालून घेते। कैरी जर कमी आंबट असेल तर थोडासा गूळ कमी करा। लगेच यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं। 1 छोटा अर्धा चमचा हळद घालायची। 1 छोटा चमचा बडीशेप पूड घालायची। यानंतर आता मिक्सरचं झाकण लावून चालू बंद मोडवरती छान असं बारीक वाटून घ्यायचं। मस्त असं कैरीचं पन्हं तयार झाले। हे जर काचेच्या बरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवलं तर अगदी महिनाभर मस्त राहतं। तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही कैरीचं पन्हं बनवू शकता। आता यापासून कैरीचं पन्हं बनवूयात। त्याकरता 1 मोठ्या आकाराचा काचेचा बाउल घेतला। यामध्ये 3 ग्लास फ्रीजमधील थंड पाणी घेतलंय। तुम्ही हवं तर साधं पाणी घेऊन त्यामध्ये बर्फ घालू शकता। यामध्ये आता 3 ग्लास पाण्यासाठी 4 चमचे एवढा आपल्याला कैरीचा पल्प घालायचा आहे। आपल्याकडे जो पोहे खायचा चमचा असतो त्यानेच हा पल्प मी मोजून घेतलाय। या पल्पमध्ये आपण पहिलंच सर्व साहित्य ॲड केलेलं आहे, त्यामुळे आता कुठलंही साहित्य यामध्ये ॲड करायचं नाही। आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं। आपल्या आवडीप्रमाणे यामध्ये कैरीचा पल्प तुम्ही कमी जास्त करू शकता। कैरी शिजवून त्याचा पल्प काढून त्यामध्ये गूळ आणि इतर साहित्य मिक्स करून ते आपल्याला काचेच्या बरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। आणि रखरखत्या उन्हातून जर आलो तर अगदीच 2 मिनिटात हे असं कैरीचं पन्हं बनवून तुम्ही पिऊ शकता। तुम्ही नक्कीच बनवून पहा। रेसिपी आवडली असेल तर 1 लाईक नक्की करा। जवळच्या नातेवाईकांना रेसिपी शेअर करा, आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। परत भेटूयात असेच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।